नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अचानक आता इकडे हर्षवर्धनने प्लॅन आखलेला आहे, तो म्हणजे लग्नाचा. अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यावेळेस मात्र दिव्याची मदत घेतलेली आहे, कारण दिव्याच्या मदतीने पद्माला ऊर्जाच्या आईच्या घरातून बाहेर काढायचं आणि त्यानंतर तिच्या मदतीने हा सगळा पुढचा डाव आखला जात असतो. आता ऊर्जा आणि शौर्य दोघं एकत्र आलेले आहेत, म्हणजे दोघांच्या मनात असलेले गैरसमज मिटलेले आहेत आणि दोघंही या सगळ्या गोष्टी खूप शांतपणे हँडल करत आहेत. तर दिव्या इकडे आता न्यायला आलेली आहे आणि त्याच वेळी इकडे ऊर्जाच्या समोर दिव्या मुद्दाम लोकेशन सांगत असते. पहिल्यांदा सांगते ठाण्याला जायचंय, त्यानंतर त्या कार्यालयाचं नाव सांगते. इकडे पद्मा लगेचच ते सगळं इकडे ऊर्जाला मेसेज करून सांगत आहे आणि त्यानंतर आता पद्माचा मोबाईल हर्षवर्धनच्या सांगण्यावरून जेव्हा लोकेशन इकडे ऊर्जाला सांगितलं जातं, म्हणजे पद्माने लोकेशन सांगितलं की त्यानंतर हर्षवर्धनच्या सांगण्यावरून दिव्याने पद्माचा मोबाईल काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर मात्र आता ऊर्जाला शंका आलेली आहे, नक्कीच काहीतरी वेगळं आहे. जर पद्माचा मोबाईल काढून घेतलेला असेल तर नक्कीच तिथे दिव्याच्या बाबतीत वेगळं काहीतरी घडत आहे. हे पद्माच्या बाबतीत वेगळं काहीतरी घडत आहे हे ऊर्जाच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर मात्र ऊर्जा विचार करते आणि शौर्यला सांगू लागते की शौर्य, मला ना वेगळी शंका येते. मला असं वाटतंय की आपण ठाण्याला नाही जायचं शोधाशोध करायला. शौर्य म्हणतो पण का? तेव्हा ऊर्जा म्हणते की जर तिचा मोबाईल बंद केला असेल तर विचार कर ना, ठाण्याला जाऊन काहीच उपयोग होणार नाहीये, कारण ठाण्यात लग्न नाहीयेच ते. हे ऐकल्यानंतर शौर्य म्हणतो खरंच ग? आणि असं म्हणत ऊर्जा आणि शौर्याने आता वेगळा प्लॅन आखलेला आहे आणि त्यांच्या प्लॅननुसार आता पुढच्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तर इकडे आता पाहायला मिळतं की ऊर्जा पद्माला भेटायला आलेली असते. ऊर्जा पद्माला म्हणते की काय झालं? तेव्हा पद्मा म्हणते की ऊर्जाताई, मी हे लग्न करायला तयार आहे. ऊर्जा म्हणते की खरंच? तेव्हा ती म्हणते हो ना, मला ना कोणी सांगितलं नाहीये. तेव्हा ऊर्जा म्हणते मग हे सगळं मनानेच? तेव्हा ऊर्जाला पद्मा सांगते की हो ऊर्जाताई, कसं आहे तुझं आणि शौर्य दादांमध्ये खरंच चांगलं नातं असू दे ग, त्यांच्यामध्ये तुझ्यामध्ये भांडण नकोय. तेव्हा ऊर्जा म्हणते आलं लक्षात, म्हणजे शौर्य तुला भेटला होता? त्यावर पद्मा म्हणते की हे बघ ऊर्जाताई, मला शौर्य दादा भेटले किंवा काय या कोणत्याच गोष्टी इथं मॅटर करत नाहीयेत. मी लग्नाला होकार देणं किंवा न देणं, मला जे वाटतं ते मी माझ्या मनाने करते. मी अजिबात ठरवलेलं नाहीये किंवा मी अजिबात बोललेले नाही, असं ऊर्जाला ती सांगत असते. मला शौर्यदादांनी काहीही सांगितलेलं नाही असं जेव्हा पद्मा सांगते तेव्हा ऊर्जा म्हणते की आले माझ्या लक्षात. तेव्हा ऊर्जाला पद्मा विचारते, ऊर्जाताई तू राहणार आहेस ना? खरंच काकू तू नसतात ना, खरं त्यांची अवस्था खूप वाईट होते ग. त्यांना तुझी खूप आठवण येत असते, वेळेवर जेवत सुद्धा नाहीत त्या, सारखं तुझ्या आठवणीत असतात. आणि आता तू राहणार आहे, येणार आहे म्हणलीस तर त्यांना किती आनंद झालाय. त्यांनी किती काय करू आणि कसं करू असं त्यांना झालेलं होतं. तू सांगितलंयस ना घरी तू इकडे राहणार आहेस? ऊर्जा म्हणते की हो मी सांगितले आणि मी राहणार आहे इकडे. असं ऊर्जाने सांगितल्यानंतर पद्मा म्हणते मग बरं झालं, असं पद्मा ऊर्जाला सांगते. मग ऊर्जा तिला सांगू लागते की हे बघ, आपण अशा पद्धतीने प्लॅन करणार आहोत. काहीही झालं तरीही मी जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी शांतपणे ऐकायच्या, सगळ्या गोष्टी शांतपणे करायच्या आहेत. कुठल्याही गोष्टीमध्ये गोंधळ होता कामा नये, म्हणजे तरच या सगळ्यातून तुला बाहेर काढता येईल, असं ऊर्जाने सांगितलेलं असतं. पद्मा म्हणते की चालेल. इकडे हर्षवर्धनने आता विक्रांत आणि त्याचबरोबर दिग्विजय शिर्के यांना भेटायला बोलवलेलं असतं आणि जेव्हा ते तिथे भेटायला येतात तेव्हा हर्षवर्धन सांगू लागतो की हो लग्नाची तारीख आपल्याला फायनल करायची, पण तो म्हणतो की मग चला एवढ्या कमी वेळात? तर इकडे हर्षवर्धन सांगतो की हो. ते म्हणतात इन्व्हिटेशन छापायला टाकायला लागतील. हर्षवर्धन म्हणतो की नाही, अजिबात इन्व्हिटेशन छापले जाणार नाहीत, कोणालाही मेसेज केला जाणार नाही, हे सगळं गुपित करायचंय. दिग्विजय शिर्के म्हणतात लग्न तर करायचंय, मग गुपित का करायचंय? हर्षवर्धन म्हणतो की या लग्नात कोणताही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी हे सगळं केलेलं मी नाटक आहे, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा विक्रांत सांगू लागतो की ती पद्मा, म्हणजेच त्यावेळेस दिग्विजय शिर्केने सांगितलेलं असतं की तिला साड्या दिलेल्या आहेत आणि हर्षवर्धन म्हणतो तिनं ते घेतल्या. तेव्हा इकडे दिग्विजय सांगतो की हो घेतल्या तिनं साड्या. मग विक्रांत सांगायला सुरुवात करतो की पण आता पद्मा तिच्या घरी राहत नाहीये, पद्मा त्या ऊर्जा शिंदेच्या घरी राहायला गेलीये. हर्षवर्धन म्हणतो काय बोलतोयस?
तेव्हा मात्र तो सांगतो की हो, माझा म्हणजे एक कार वॉशर आहे ना, तिथे सांगितलं मला. तो तिथेच राहतो ना त्या चाळीमध्ये. आणि मग एक दिवस ते आल्या आणि सगळं सामान पद्माचं घेऊन गेलेले आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र आता हर्षवर्धन म्हणतो म्हणजे ती घाबरली म्हणून ती तिथे राहायला गेलेली आहे. हे सगळं समोर येतं. आता हर्षवर्धन म्हणतो की एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, कारण त्या पूर्वाच्या घरी राहायला गेले असं त्याचं बोलणं सुरू असतं. आणि नेमकं त्याच वेळीस दिग्विजय त्याच्याकडे पाहतोय हे लक्षात येताच तो म्हणतो की तेच ऊर्जा शिंदेच्या घरी राहायला गेली. आता त्यांना इन्स्ट्रक्शन देऊ लागतं हर्षवर्धन जहागीरदार, काही झालं तरीही कोणालाही इन्व्हिटेशन पाठवायचं नाही. तुम्हाला ज्यांना बोलवायचंय त्यांना फोन करून बोलवायचं, मेसेज सुद्धा पाठवायचा नाही, कोणालाही मेसेज रूपात कोणतंही इन्व्हिटेशन द्यायचं नाही, नाही तर या लग्नामध्ये खूप मोठा राडा होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात नेमकं त्याच वेळेस विक्रांत हे सगळं ऐकत असतो आणि विक्रांत म्हणत असतो काहीही झालं तरीही हे लग्न. तेव्हा हर्षवर्धन सांगतो की हो, हे लग्न छान पद्धतीनेच होणार आहे, विचार करायची गरज नाही आणि आपल्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी होणार आहेत असं सांगितलं जात असतं. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे हर्षवर्धन म्हणतो की कोणाला कसलीच नोटीस जाता कामा नये, कोणाला कसल्याच बाबतीत कुठल्याही बाबतीत मेसेज वगैरे करायचा नाही, असं सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं. आता मात्र गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने चाललेल्या असतात. इकडे शौर्याला अर्पिताचा कॉल येतो आणि अर्पिता त्याच्या मागच लागलेली असते. सांग ना काय प्रॉब्लेम आहे, तू येणार आहेस ना उद्या? तेव्हा शौर्य म्हणतो की जरा शांत राहा ना ग, किती वेळा सांगायचंय तुला हे सगळं, असं म्हणत आता शौर्य बोलत असतो. आणि त्याच वेळी तो म्हणतो की बघू, आज काम होतं, आज नाही आलेलो, उद्याही नाही सांगू शकत आहे काय होणार आहे. आणि तो कॉल कट करतो. इकडे आदित्य म्हणतो काय झालं, तिनं आत्ता का फोन केला होता? शौर्याची चिडचिड सुरू झालेली असते. शौर्य म्हणतो की मला काय माहिती, तिने फोन केलता ना, तिला माहिती असणार आहे. इकडे ऊर्जा सुद्धा आईच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेली असते, पण डोळे तिचे उघडेच असतात. तेव्हा पूर्वा तिला म्हणते काय झालंय? तेव्हा ती म्हणते झोपच नाही लागत आहे, काय करू डोळे बंद करून, असं ती बोलत असते. त्याच वेळेस इकडे ऊर्जा म्हणते की मला ना या केसच्या संदर्भात कळतच नाहीये. तेव्हा आई सांगू लागते की मला माहिती आहे काय झालंय आणि कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत. त्याच वेळेस इकडे ऊर्जा म्हणते म्हणजे? तेव्हा आई सांगते की हो, सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत. त्यावेळी मात्र ऊर्जा म्हणते म्हणजे झालं? तेव्हा आई म्हणते की हे बघ, म्हणजे पूर्वा तिला सांगते की तो त्याच्या बाजूने आहे ना, म्हणजे तूही विचार कर ना, साधी गोष्ट, जर तू असतेस आणि आज तुझ्या पुढे पद्माला न्याय मिळवून देणं आणि तुझा संसार या गोष्टी निवडायची वेळ आली तर तू काय करशील, असं जेव्हा पूर्वा तिला विचारते तेव्हा मात्र इकडे ऊर्जा म्हणते म्हणजे? ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात नेमकं त्याच वेळेस आता ती दोघांमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तेव्हा ऊर्जा म्हणते की झालं म्हणजे शेवटी तू त्याचीच बाजू घेतली. पूर्वा म्हणते की मी त्याची बाजू घेतलेली नाहीये, तू विचार कर ना, असं थोडंच आहे की तुला बरोबर वाटतं म्हणजे त्यालाही बरोबर वाटलं पाहिजे, वाटू शकतं त्यालाही चुकीचं, त्यामुळं तू त्या बाबतीत एवढा विचार नको करूस, असं इकडे पूर्वाने स्पष्टपणे सांगितल्यानंतर इकडे आता ऊर्जाला कुठंतरी बरं वाटायला लागतं. इकडे पद्माला विक्रांतने उचलून आणलंय. पद्मा जेव्हा शुद्धीवर येते, भानावर येते, तिचं डोकं ठणकायला लागलेलं असतं आणि ती पाहते तर तिला धक्का बसतो. ती बेडरूम मध्ये आहे, बेड सजवलेला आहे, पूर्ण बेडरूम मध्ये गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि पद्माला धक्का बसलाय. तिला कळत नाहीये की हे सगळं काय होतंय. दरवाजा उघडण्यासाठी ती जाते आणि ती जोरात किंचाळते, उघडा उघडा. दरवाजा उघडला जातो आणि आतून विक्रांत येतो. विक्रांत जेव्हा येतो तेव्हा मात्र पद्माला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. पद्माचं तोंड दाबतो आणि म्हणतो तुलाच लग्न करायचं होतं ना माझ्याशी, खरंच छान दिसतेस ग तू, वाटलं नव्हतं, म्हणजे मी जो विचार केलेला होता गोष्टी त्याच्यापेक्षा पण वेगळ्या आहेत हे लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र तो तिला अक्षरशः खेचत नेऊन बेडवर ढकलतो आणि तिच्यावरती जबरदस्ती करू लागतो. इकडे पद्मा मात्र दचकून उठते.
तिला हे पडलेलं स्वप्न असतं. ती म्हणते की आत्ता मी या दोघींना काहीच सांगू शकत नाहीये. ऑलरेडी त्या माझ्यामुळं खूप प्रॉब्लेममध्ये आहेत. ऊर्जाताई सुद्धा खूप प्रॉब्लेममध्ये आहे. त्यामुळं मला ना ह्या सगळ्या बाबतीत विचार करावा लागणार आहे. असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. पण आता तर मी इथं सेफ ठिकाणी आहे, तरी पण मला अशी स्वप्न का पडतायत, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. पद्माला टेन्शन आलेलं असतं. हे सगळं व्यवस्थित होईल ना, या सगळ्या गोष्टी नीट होतील ना, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. शेवटी ती देवाच्या पुढे हात जोडते आणि देवाला मागणं मागते की सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे, असा विचार तिने केलेला असतो. इकडे हर्षवर्धन जहागीरदारचा दिग्विजय शिर्केला फोन येतो आणि दिग्विजय शिर्केला हर्षवर्धन जहागीरदार सांगतो की आज आपल्याला लग्न करायचंय. इकडे शिर्केला धक्का बसतो. विक्रांत तिथे असतो. तो म्हणतो काय? तेव्हा हा सांगतो की हो, आज आपल्याला लग्न करायचंय आणि या ठिकाणी या. इकडे आता ऊर्जा घरी आलेली असते. शौर्य तिची वाटच बघत असतो आणि नेमकं त्याच वेळेस शौर्य तिला म्हणतो की मी तुलाच पिक करायला येत होतो. ती म्हणते काय गरज आहे, मी आले रिक्षाने. मग कोर्टात जाऊया ना एकत्र. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो. आणि ऊर्जा आणि शौर्य दोघंही आता तयारीला लागतात. ऊर्जा म्हणते की आले, मी रूममध्ये जाऊन कोट घेऊन येते. तेवढ्यात आदित्य तिथे येतो आणि म्हणतो बरं झालं ऊर्जा तू आलीस, नाहीतर तुला माहिती आहे का, तू ना जात जा तुझ्या आईकडे, पण मुक्कामाला वगैरे राहत जाऊ नको ग. हा खूप डोकं खातो ग तू नसतेस तेव्हा. ऊर्जा म्हणते म्हणजे? अगं तो खूप चिडचिड करतो, म्हणजे त्याला करमत नाही ना तुझ्याशिवाय. जेवण सुद्धा केलं नाहीये नीट त्याने काल. त्याच्या डोक्यात फक्त एकच होतं की नको हे, एवढाच विचार तो करतो. ऊर्जा म्हणते काय? शौर्य म्हणतो नाही नाही, असं काही केलेलं नाहीये. ऊर्जाच्या लक्षात येतं की काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे शौर्य सुद्धा ऊर्जाशिवाय राहू शकत नाही, ही गोष्ट ऊर्जाच्या लक्षात आलेली असते. शौर्याचं तिच्यावरती असलेलं प्रेम तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की आलेच मी. तेव्हा आदित्य म्हणतो की आता मी नकोय का इथे? बरं बरं ठीक आहे, मी आलोच, असं म्हणत आता आदित्य हा गाडीकडे निघून जातो. ऊर्जा आणि शौर्य रूममध्ये आलेले असतात. शौर्य ऊर्जाशी बोलत असतो. काय झालं? ऊर्जा म्हणते की हो, सगळा प्लॅन तयार झालाय, त्या पद्धतीने पुढच्या गोष्टी केल्या जातील आणि मी पद्माला सगळं व्यवस्थित सांगितलंय. मग पुढे काय करायचं ते मी ठरवते. शौर्य म्हणतो म्हणजे? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो ना, तू नाही आहेस ना माझ्यासोबत, मग तू कसं करणार माझी मदत ना. तेव्हा शौर्य म्हणतो तू नाही, आपण. कितीही मतभेद असले तरीही मी तुझ्यासोबत आहे, असं इकडे शौर्याने ऊर्जाला सांगितलेलं असतं. ऊर्जाला सुद्धा बरं वाटतं, कारण ऊर्जाने पूर्वाला सांगितलेलं होतं की मला माझ्यासोबत शौर्य हवाय. मला हवं आहे की मी त्याला विचारलं पाहिजे की काय करायचंय, पुढे कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कुठला निर्णय घ्यायचा आहे, या सगळ्या बाबतीत मला शौर्याची मदत लागते, असं तिने पद्माला सांगितलेलं असतं, पूर्वाला सांगितलेलं असतं. आणि इकडे शौर्य सुद्धा त्या गोष्टींसाठी तयार झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे पद्माला आता फोन येतो. दिव्याचा फोन आलेला असतो. पद्मा म्हणते दिव्याचा फोन? खरं तर तिला कळतच नाहीये की अचानक दिव्याचा फोन का आलाय. मग मात्र पद्मा दिव्याचा फोन उचलते आणि म्हणते काय झालं. दिव्या म्हणते की हे बघ पद्मा, आज तुझं लग्न आहे आणि तुला यायचंय. दिव्या म्हणते काय? पद्माला कळतच नाहीये की हे सगळं काय आहे. आणि मग पद्माने आता ऊर्जाला फोन केलाय आणि ऊर्जाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कशा पद्धतीने झालेलं असतं. तर दिव्याचा फोन आलेला असतो. दिव्याने पद्माला सांगितलेलं आहे की तुझं लग्न आहे, मी चाळीच्या तिथं तुला घ्यायला येते, तू चल, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तेव्हा ऊर्जा आता पद्माला सांगते की ठीक आहे तू जा. जाताना एक काम कर, तुझ्या मोबाईलचं लोकेशन ऑन कर आणि त्याचबरोबर मला अपडेट देत राहा. आता हे सगळं तर क्लिअर आहे, पण जोपर्यंत पद्माकडे मोबाईल आहे, पद्माचा मोबाईल चालू आहे, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. एकदा का पद्माचा मोबाईल काढून घेतला तर पुढे काय, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि नेमकं आता ऊर्जा पद्माला सगळं समजून सांगत असते काय करायचं आहे. इकडे शौर्यलाही धक्का बसतो की अचानक लग्नाचं हे काय आहे नक्की. शौर्य सुद्धा त्याच गोष्टींचा विचार करू लागतो आणि नेमकं शौर्य म्हणतो की आपल्याला विचार केला पाहिजे, आपल्याला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता पद्मा रिक्षातून निघालेली आहे. दिवा तिला घेऊन चाललेली असते. आज तुझं लग्न आहे, ठाण्यात लग्न आहे, त्याचबरोबर त्या लॉन्सचं नाव सांगते, त्या ठिकाणी तुझं लग्न होणार आहे
हे सुद्धा सांगितलं जातं. मग पद्मा इकडे ऊर्जाला मेसेज करून सांगत असते. जे जे काही इकडे दिव्या बोलत आहे ते सगळं मेसेज करून सांगत असते. आणि त्यानंतर आता ती सांगते की गाडी ठाण्याला घ्या. आणि मग मात्र इकडे दिव्या म्हणते की काय आहे हे सगळं. ऊर्जालाही टेन्शन आलेलं असतं की काय करायचं, गोष्टी कशा सोडवायच्या हा विचार तिच्याही डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पद्माचा मोबाईल काढून घेतला जातो. पद्माचा मोबाईल काढून घेतल्यानंतर मात्र इकडे दिव्याला फोन येतो आणि हर्षवर्धन तिला विचारतो तिचा मोबाईल काढून घेतलाय का. दिव्या सांगते की हो. आणि मग हर्षवर्धन सांगतो की ठाण्यात नाहीये, या ठिकाणी यायचंय. आता शौर्य आणि ऊर्जा दोघंही विचार करत आहेत. ऊर्जा म्हणते की पद्माचा फोन ऑफ येतोय म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्याला या सगळ्या गोष्टींचा शोध लावला पाहिजे. तेव्हा शौर्य म्हणतो चल आता ठाण्याला जाऊया, तिने आपल्याला लोकेशन सांगितलंय ना. तर ऊर्जा म्हणते की नाही, लग्न ठाण्याला नाहीये होणार, आपल्याला दुसरीकडे जावं लागणार आहे, वेगळ्या ठिकाणी लग्न होणार आहे. म्हणजेच हर्षवर्धनने जो काही प्लॅन केलेला असतो तो प्लॅन ऊर्जाच्या लक्षात आलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.